जय हिंद मित्रांनो, आपल्या शिवार्थ डी क्लासेस या यूट्यूब चॅनलला मी सर्वांचं स्वागत करतो. आपण या व्हिडिओमध्ये टी परीक्षा 2026 या अनुषंगाने पेपर क्रमांक 1 यामधील परिसर अभ्यास आणि जे की पेपर क्रमांक 2 महत्त्वाचं म्हणजे की विज्ञान या संदर्भात विचारले जाणारे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर बघूया आपण. पहिला या ठिकाणी पॉईंट आहे महत्त्वाचा. देवीची लस कोणत्या शास्त्रज्ञाने शोधली? तर पर्याय क्रमांक 1 अलेक्झांडर फ्लेमिंग, 2 लुई पाश्चर, 3 एडवर्ड जन्नर, 4 साल्क. तर लक्षात घ्यायचं या ठिकाणी आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 एडवर्ड जन्नर यांनी देवीची लस शोधली. तर या ठिकाणी अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी कशाचा शोध लावला होता? तर पेनिसिलिनचा शोध लावलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर आपण हे जे काय बाकीचे हे पॉईंट आहेत, म्हणजेच की आपले जे काही असणारे ऑप्शन आहेत त्यांचं सुद्धा आपण ॲनालिसिस या ठिकाणी पाहणार आहोत. पेनिसिलिन लक्षात घ्या, महत्त्वाचा हा पॉईंट आहे. त्याच्यानंतर आपल्याला लुई पाश्चर यांच्या बाबतीत जर बघितलं तर यांनी कशाची लस शोधलेली होती? तर रेबीज. महत्त्वाचं आहे की रेबीजची जी काही लस आहे ही सुद्धा खूप वेळेस परीक्षेमध्ये आपल्याला विचारली गेलेली आहे. त्याच्यामुळे या पॉईंटला सुद्धा लक्षात घ्या. त्याच्यानंतर बघा जी काय साल्कची लस जी की बघा एक महत्त्वाचं म्हणजे की पोलिओ या आजारावरती आपल्याला दिलेली दिसून येते, पोलिओची लस. आणि महत्त्वाचं म्हणजे की ही लस इंजेक्शन मार्फत देताना आपल्याला बघा ह्या लसीच्या बाबतीत लक्षात घ्यायचं आहे. पोलिओ या ठिकाणी लक्षात घ्या, पोलिओची लस. तर इंजेक्शन मार्फत ही लस दिली जायची. त्याच्यानंतर आपल्याला बघा या ठिकाणी प्रश्न विचारला जाईल पुढचा. कोणत्या रोगाला क्वाक इन्फेक्शन म्हणतात? तर बघूया आपण या ठिकाणी. पर्याय क्रमांक 1 कुष्ठरोग, 2 रेबीज, 3 क्षयरोग, 4 यापैकी नाही. तर लक्षात घ्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की क्षयरोग. क्षयरोगाला काय म्हणतात? तर क्वाक इन्फेक्शन म्हणून ओळखलं जातं. रॉबर्ट कॉक यांच्या माध्यमातून या जीवाणूचा शोध लावल्यामुळे. त्याच्यानंतर रेबीज आहे. रेबीजला आपण काय म्हणतो? तर हॅन्सन डिसीज म्हणतो. हॅन्सनचा रोग म्हणून सुद्धा याला ओळखलं जातं. हॅन्सनचा रोग कोणता? तर महत्त्वाचं आहे की कुष्ठरोग असेल, हॅन्सनचा रोग. मित्रांनो लक्षात घ्या, व्यवस्थितपणे हे प्रश्न आपण समजून घेणं गरजेचे आहेत. जाऊया आपण पुढच्या पॉईंटकडे. महत्त्वाच्या मानेमध्ये किती हाडे असतात? प्रश्न महत्त्वाचा आहे. मानेमध्ये हाडांची संख्या किती? तर पर्याय क्रमांक 1 33, 2 12, 3 7, 4 5. तर या ठिकाणी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार? पर्याय क्रमांक 3 असेल. म्हणजेच की 7 हाडे आपल्याला मानेमध्ये पाहायला मिळतात. तर 12 हाडे कुठं असतात? तर छातीमध्ये असतात. लक्षात घ्या, जे की आपला मणका असणार आहे पाठीचा, त्यामधील हे महत्त्वाचं विश्लेषण लक्षात घ्यायचं आहे. तर जी काय मणक्यामध्ये हाडांची संख्या असते ती किती असते? तर 33 असते. म्हणजेच की मणके किती असतात एकूण माणसाच्या? बघा मणक्यांची संख्या 33. त्याच्यानंतर बघा 5 या बाबतीत जर बघितलं आपण तर महत्त्वाचं म्हणजेच की कंबरेतील जे काय मणके असणार आहेत. आणि त्याच्यानंतर त्रिकास्थीमधले मणके यांची संख्या किती असते? तर 5 असते. प्रत्येकी 5 5. आणि आता राहिला प्रश्न म्हणजेच की माकड हाड, ज्याला आपण कॉकिक्स म्हणतो. बघा आता माकड हाडाचा जर विचार केला तर ह्याला थोडंसं लक्षात घ्यायचं आहे की 4 असते संख्या याची. माकड हाडाच्या बाबतीत किती असते? तर 4 असते. माकड हाडाची संख्या 4 असते. आणि यांची संख्या किती आहे? तर 5 5 आहे. कंबर आणि त्रिकास्थीमधील मणके 7 मानेमध्ये असतात. प्रश्न खूप वेळेचा आहे मित्रांनो हा. त्याच्यानंतर आपण जाऊया पुढच्या पॉईंटकडे. पेशीच्या अनियंत्रित व असामान्यपणे होणाऱ्या वाढीला काय म्हणतात? तर लक्षात घ्या, पेशीची काय अनियंत्रित आणि असामान्य जी काय वाढ होते, या वाढीला कोणत्या नावानं ओळखलं जातं? तर पर्याय क्रमांक 1 कुष्ठरोग, 2 कोरोना, 3 कर्करोग आणि 4 हत्तीपाय रोग. तर पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे कर्करोग, कॅन्सर. लक्षात असू द्या, प्रश्न महत्त्वाचा आहे. आता या ठिकाणी दुसरा प्रश्न आहे की या कर्करोगाच्या बाबतीत जर बघितलं आपण तर महत्त्वाचं केमोथेरपी आणि रेडिओथेरपी. केमोथेरपी ही उपचार पद्धती कशाशी संबंधित आहे? प्रश्न महत्त्वाचा येतो परीक्षेमध्ये आपल्याला. तर कर्करोग. किंवा दुसरं एक आहे महत्त्वाचं म्हणजेच की रेडिओथेरपी. जी काय गॅमा प्रारण आहेत त्याचा मारा त्या ठिकाणी केला जातो. रेडिओथेरपी या नावानं त्याला ओळखायचं आपण. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आपण पाहणार आहोत की आपल्याला प्रश्न विचारला जाईल, शरीरातील ग्लुकोजवर नियंत्रण मिळविणारे जे की इन्शुलिन असतं ते कोणत्या ग्रंथीतून स्रवते? तर लक्षात घ्या,
या ठिकाणी महत्त्वाचं आहे बघा इन्शुलिन. तर हे जे काय इन्शुलिन नावाचं जे काय संप्रेरक आहे, विकर आहे, ते महत्त्वाचं कुठून? तर बघूया आपण. पर्याय क्रमांक 1 आवटू ग्रंथी, 2 स्वादुपिंड, 3 अधिवृक्क ग्रंथी, 4 पीयूषका ग्रंथी. तर पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पॅनक्रियामधून इन्शुलिन आपल्याला स्रवताना दिसून येतं. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजेच की बघा पीयूषका ग्रंथी. आता या ठिकाणी अधिवृक्क ग्रंथीच्या बाबतीत एक पॉईंट लक्षात घ्या. ॲड्रेनलिन नावाचं एक संप्रेरक यामधून स्रवतं ॲड्रेनलिन. आणि हे संप्रेरक बघा मानवाच्या बाबतीत महत्त्वाचं, मानव रागावला किंवा भीती वाटल्यास हे संप्रेरक स्रवताना दिसून येतं आपल्याला. त्यामुळं एक आपत्कालीन संप्रेरकसुद्धा ॲड्रेनलिनला म्हटलं जातं. तर पीयूषका ग्रंथीला आपण मास्टर ग्रंथी म्हणून सुद्धा ओळखतो. मी जे काही विश्लेषण पर्यायाचं करतो ते विश्लेषण मित्रांनो खूप महत्त्वाचं आपल्याला विचारलं जाईल परीक्षेमध्ये. मास्टर ग्रंथी कोणती? तर पीयूषका ग्रंथी. त्याच्यानंतर आपल्याला एक महत्त्वाचा पॉईंट या ठिकाणी पाहायचा आहे की मानवी जीवनात येणाऱ्या दातांची संख्या किती? तर महत्त्वाचा प्रश्न आहे. पर्याय क्रमांक 1 32, 2 20, 3 52 आणि 4 12. तर पर्याय क्रमांक 3 ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. सुरुवातीला बाल्यावस्थेमध्ये जर आपण पाहिलं तर 20 दात येतील आणि ते बघा त्या ठिकाणी पडून नंतर ते 20 आणि नंतर 12 असे एकूण किती 32 दात मानवाला येतात. म्हणजे एकूण जीवनामध्ये म्हणतंय, मानवी जीवनामध्ये येणाऱ्या दातांची संख्या किती असते? एकूण म्हणतंय या ठिकाणी लक्षात घ्या. तर किती 52 आणि संपूर्ण मानवी जीवनाचा विचार केला असता. चला पुढचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारला जाईल की जन्मता हृदयात दोष असणाऱ्या मुलास काय म्हणतात? तर बघा प्रश्न महत्त्वाचा आहे. पर्याय क्रमांक 1 ब्लॅक बेबी, 2 व्हाईट बेबी, 3 ब्ल्यू बेबी, 4 रेड बेबी. तर पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ब्ल्यू बेबी. त्याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. बेडूक या प्राण्याचे शास्त्रीय नाव काय? तर प्रश्न महत्त्वाचा बनतो मित्रांनो. पर्याय क्रमांक 1 बॉस इंडिकस, 2 राणा टायग्रिना, 3 पॅन्थेरा लिओ, 4 एडिस इजिप्ती. तर पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे बेडूक या प्राण्याचं शास्त्रीय नाव राणा टायग्रिना. आता बॉस इंडिकसचा जर आपण विचार केला तर हे शास्त्रीय नाव कोणाचं असणार आहे? तर गाय या प्राण्याचं असेल. कोणत्या प्राण्याचं? गाय. त्याच्यानंतर पॅन्थेरा लिओ हे जर आपण एक शास्त्रीय नाव पाहिलं तर ते कोणाचं असणार आहे? तर सिंह या प्राण्याचं असणार आहे. सिंह. आता आपल्या भारतातील एक महत्त्वाचं जे काय अभयारण्य आहे, गीर अभयारण्य आशियाई सिंहासाठी प्रसिद्ध आहे बघा. ते कोणत्या राज्यामध्ये आहे? तर गुजरात या राज्यामध्ये. त्याच्यानंतर एडिस इजिप्ती हे कशाचं शास्त्रीय नाव आहे? तर डास. कशाचं शास्त्रीय नाव आहे? डासाचं शास्त्रीय नाव आहे. काय आहे? एडिस इजिप्ती. त्याच्यानंतर आपण पुढच्या पॉईंटला जाऊया. प्रश्न महत्त्वाचा बनतो. खालीलपैकी अयोग्य विधान कोणते? तर बघा प्रश्न महत्त्वाचा आहे. तर पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी मत्स्य वर्गातील प्राण्याचे हृदय 3 कप्प्याचे असते. त्याच्यानंतर हृदयाची स्पंदने नियमित करण्यासाठी पेसमेकर हृदयात बसवितात. त्याच्यानंतर 1 मिनिटामध्ये प्रौढ व्यक्तीमध्ये हृदयाचे ठोके 62 ठोके पडतात. सस्तन प्राण्यांचे हृदय 3 कप्प्याचे असते. तर या ठिकाणी एक लक्षात घ्या की आपल्याला योग्य विधान कोणते अशा स्वरूपात हा प्रश्न आहे. तर बघूया आपण. बघा योग्य विधान कोणतं असणार आहे यामध्ये? तर पर्याय क्रमांक 2 असणार आहे. तर हृदयाची स्पंदने नियमित करण्यासाठी डॉक्टर काय करतात? तर हृदयरोगाच्या बघा उजव्या कर्णिकेमध्ये पेसमेकर बसवितात. तर या ठिकाणी बघा हे जे काय बाकीचे जे काही वाक्य आहेत ते अयोग्य स्वरूपाचे आहेत आणि ते योग्य काय आहेत ते आपण लगेच बघूया. तर मत्स्यवर्गातील प्राण्यांचं हृदय हे 2 कप्प्याचं असतं बघा लक्षात घ्या. त्याच्यानंतर 1 मिनिटामध्ये प्रौढ व्यक्तीमध्ये जे काही हृदयाचे ठोके आहेत ते किती पडतात? तर 72 पडतात. किती? 72. सस्तन प्राण्यांचे हृदय हे बघा 4 कप्प्याचे असते. किती कप्प्याचे असते? 4 कप्प्याचे असते. त्यामुळं लक्षात घ्या प्रश्न महत्त्वाचा बनतो हा. त्याच्यानंतर आपण पुढच्या पॉईंटकडे जाऊया. कुत्रा, मांजर, ससा, माकड हे प्राणी चावल्यास खालीलपैकी कोणता रोग होतो? तर लक्षात घ्या. म्हणजेच की या ठिकाणी बघा पर्याय क्रमांक 1 हत्तीपाय रोग, 2 स्वाईन फ्लू, 3 रेबीज, 4 प्लेग. तर पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे रेबीज. आता हत्तीपाय रोगाचा जर आपण विचार केला तर बघा कृमीमुळे होणारा हा आजार आहे. कृमीमुळे म्हणूया आपण. आणि त्याचा कृमी कोणता आहे? युचेरिया नावाचा आहे. आणि त्याचा कारक कोणता आहे? म्हणजे वाहक म्हणूया आपण. तर डास, क्युलेक्स डासाची मादी चावल्यास हत्तीपाय रोग होतो. स्वाईन फ्लू
आता स्वाईन फ्लूच्या बाबतीत जर बघितलं तर आपण H1N1 ही एक महत्त्वाचा विषाणू कारण असल्याचं लक्षात घ्यायचं आहे. तर बघा हवेमार्फत याचा प्रसार होतो स्वाईन फ्लूचा. महत्त्वाचं या ठिकाणी बघा प्लेग आहे. तर प्लेगचा जर आपण विचार केला तर जे काही उंदीर आहे, या उंदरावरील जे की पिसवा असतात यापासून बघा हा आजार पसरताना आपल्याला दिसून येत होता. आता हा आजार कालबाह्य झाला. परंतु पिसूपासून हा आजार होत होता. तर मित्रांनो हे होते काही आपले महत्त्वाचे जे की परिसर अभ्यास टी-ई-टी पेपर क्रमांक 1 साठी आपल्याला 30 पैकी 30 प्रश्नांची तयारी करण्यासाठी नक्कीच हे प्रश्न फायद्याचे ठरतील. आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रापर्यंत शेअर करा. मित्रांनो व्हिडिओ एक बनवण्यामध्ये सुद्धा बरंचसं कष्ट घ्यावं लागतं. त्यामुळं व्हिडिओला लाईक करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद. वंदे मातरम.